नमस्कार. अभ्यास नगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण टी-ई-टी 2025चा पेपर झाला. तर बरेच असे शिक्षक परवा दिवशी आंदोलनात 5 तारखेला म्हणजे कालच्या दिवशी 5 तारखेला आंदोलन पुकारलं आणि महाराष्ट्रभर शिक्षकांचा संताप आणि आक्रोश आणि जे काही टी-ई-टी सक्तीची केलेली आहे याविषयी मी चर्चा करणार आहे. मी एक शिक्षण सेवक आहे आणि मी सगळ्या शिक्षकांच्या भावना समजू शकते की जे शिक्षक 1990ला लागलेले आहेत 89ला लागलेले आहेत ते बरेचसे शिक्षक आता रिटायरमेंटला आहेत. रिटायरमेंट म्हणण्यापेक्षा रिटायरमेंटच्या आसपास जवळपास आहे. त्यांची सर्व्हिस आता 4 ते 5 वर्ष उरलेली आहे काही शिक्षकांची. तर हा न्यायालयीन खटला आहे. हा न्यायालयीन म्हणजे न्यायालयाकडनं या सूचना आहेत. न्यायालयाने टी-ई-टीची सक्ती केलेली आहे ना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. पण मला असं वाटतं की टी-ई-टीचा पेपर हा 2013 पासून जी टी-ई-टी लागू केलेली आहे, ज्यावेळेस आम्ही डी-एडला होतो आणि त्या डी-एडच्या फर्स्ट इयरला असताना टी-ई-टी ही परीक्षा लागू केलेली होती की डी-एड ॲपियर विद्यार्थ्यांनाही टी-ई-टीची परीक्षा देता येते. तर या वयस्कर लोकांना टी-ई-टीच्या प्रश्नपत्रिकांबद्दल टी-ई-टीच्या अभ्यासक्रमाबद्दल कुठलीही म्हणजे त्यांना कुठलीही कल्पना नाही की नेमकं परीक्षेमध्ये येणार काय आहे. तर हा एक असा म्हणजे एक प्रशासनाकडनं म्हणा किंवा बाजारात टी-ई-टीचे बरेच पुस्तकं आलेले आहेत. पण जे 5 विषय आहेत, गणित असेल, मराठी असेल, आता इंग्लिशच्या जागेवर हिंदी माध्यमातून पेपर देतात, तो हिंदी असेल, त्यानंतर परिसर अभ्यास असेल, तसंच मानसशास्त्र असेल. तर हे जे काही 5 विषय आहेत ते एका ठराविक अशा पुस्तकावर नाही. तर मानसशास्त्राचे 5 ते 10 पुस्तकं तुम्हाला रेफर करावे लागतील. त्या पुस्तकं वाचून मग ते 30 प्रश्न काढलेले असतात. मराठी ग्रामरचे ग्रामरवर नसून ते पूर्णपणे UPSC MPSC लेवलचं जे काही मराठी व्याकरण आहे, म्हणजे मराठी व्याकरण इयत्ता 4थीला पण आहे, मराठी व्याकरण MA ला पण आहे, PhD ला पण असेल. शिक्षणामध्ये मराठी विषय ज्यांचा स्पेशल आहे त्यांना मराठी व्याकरण हे आहेच. तर असं बाकीच्यांचं कसं होतं आहे डी-एड बी-एड जे जुने शिक्षक आहेत त्यांना नेमकं प्रश्नपत्रिकेमध्ये काय येणार आहे एक परफेक्ट पुस्तक असतं. आता शिष्यवृत्तीची परीक्षा आहे, त्याला ठराविक असे नवनीत प्रकाशनचे गाईड असतात किंवा शासनाकडनं एक पुस्तक दिलं जातं किंवा पुस्तक दिलं जातं आणि या पुस्तकावर आधारित तुम्हाला प्रश्नपत्रिका येईल किंवा शासनाकडनं एक अभ्यासक्रम दिला जातो. तसा टी-ई-टीचं पण एक शासनाकडून आयुक्त कार्यालयाकडून पुस्तक हवं होतं की या पुस्तकाबाहेरचं तुम्हाला काहीच येणार नाही. मानसशास्त्राचेही प्रश्न असतील ते अगदी सोपे टाकावेत. त्यानंतर परिसर अभ्यास असेल तर परिसर अभ्यास हा 3री ते 6वी पर्यंतच्या पुस्तकांवर आधारित असेल. तर मला असं वाटतं की 1 ते 4ला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांना परिसर अभ्यासामधलं ते एकदम 10वीचं पुस्तक त्यांनी आतापर्यंत बघितलेलं नाही किंवा त्यांच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त पुस्तक त्यांनी काही शिक्षकांनी बघितलं नसेल तर त्यांना ही परीक्षा जड जाते आहे. त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं क्लिक करण्यासाठी कन्फ्युजन होत आहे. म्हणून आतापर्यंत 2013 पासून तर 2025 पर्यंत बरेच शिक्षक बरेच डी-एड बी-एड धारक हे 3% 4% हा निकाल लागतो टी-ई-टीचा. त्यानंतर गणित आहे. गणित पण ठीक आहे, काही शिक्षक हे शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतात म्हणून ते 30 मार्क त्यात ते मिळवू शकतात. 30 मार्काचा अभ्यास ते करू शकतात. पण मानसशास्त्र हा विषय खूप त्यांना कठीण वाटेल. तर मला असं वाटतं की शासनाने एक ठराविक अभ्यासक्रम एक ठराविक असं पुस्तक जर शिक्षकांसाठी म्हणजे काढलं तर आणि त्यावर आधारित टी-ई-टीची परीक्षा घेतली तर बऱ्याच शिक्षकांना त्यातले प्रश्न ते पाठ करून त्याची उत्तरं देऊ शकतात किंवा क्लिक करू शकतील, गोल भरू शकतील.
त्यामुळे काय होईल की आपल्याला एक मार्ग सापडेल टी परीक्षेबद्दल, पेपराबद्दल. म्हणजे पेपर तुम्हाला सक्ती करू नये. बऱ्याच शिक्षकांना हे चुकीचंच आहे की सक्तीची केलेली आहे. पण आता जर फेर याचिका टाकून पण म्हणजे याचिका टाकून पण ती जर कोर्टाने फेटाळली तर तुम्हाला अनिवार्यच आहे. तर मला बऱ्याच शिक्षकांना असा संदेश द्यायचा आहे की थोडा थोडा का असेना रोज वाचनाचा सराव करा. नाहीच तुमच्याकडनं टीईटी निघाली तर सीटेटचा अभ्यास करा. सीटेट ही परीक्षा टीईटी पेक्षा खूप सोपी आहे. हिंदीतनं आहे. हिंदीतनं अध्ययन अध्यापनाच्या पद्धती विचारल्या जातात आणि होकारात्मक नकारात्मक असे उत्तरं असतात आणि ते तुम्हाला ओळखण्यासाठी खूप सोपे जातात. फक्त तयारी ही पाहिजे की हिंदीचा अभ्यास हिंदी भाषेतनं तुम्ही मानसशास्त्र असेल, मराठी असेल, गणिताचे पण गणित सोडवण्याचा तिथे काही एवढा भाग नसतो आणि इंग्लिशच्या जागेवर तुम्ही मराठी हा विषय घेऊ शकतात आणि हिंदी माध्यमातनं हिंदी हा विषय घेऊ शकतात असे. आणि परिसर अभ्यासाचं पण पर्यावरण अध्ययन असतं. पर्यावरणाच्या अध्यापनाच्या पद्धती असतात. तर टीईटीपेक्षा सीटीईटी ही परीक्षा सोपी असते. तर ज्या शिक्षकांना असं वाटतं की आपण टीईटी पास होऊ शकत नाही किंवा आंदोलनही करून जर शासनाने काही ऐकलं नाही किंवा याचिका टाकून पण फेर याचिका टाकून पण टीईटी सक्तीची केली तर हा आपल्याला टीईटी मधून मार्ग निघणार आहे की सेटेटचा फॉर्म भरा. 22 फेब्रुवारीला शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. 8 फेब्रुवारीला सीटीईटीचा पेपर आहे. तर पेपर तुम्ही नक्कीच द्या. थोडा थोडा रोज अभ्यास करा. तुमच्या शाळेच्या वेळेत पण तुम्ही अभ्यास करू शकतात. त्यानंतर शाळेच्या व्यतिरिक्त तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण अभ्यास करू शकतात. बघा एखादं ध्येय गाठण्यासाठी जसं काय आम्हाला शिक्षक म्हणून लागायचं होतं किंवा आम्ही एक सीटीईटी धारक आणि एक टीआयटी धारक होतो तर आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे. या यशाच्या जवळ जाण्यासाठी जसे UPSC MPSC देतात तर 15-15 तास अभ्यास 8-8 तास अभ्यास मुलं रोज करतात. तसं आता शिक्षकांनी जे शिक्षक आहेत जे 40-45 वयाचे आहेत, मी म्हणत नाही की 50च्या पुढच्या शिक्षकांनी पण 8-8 तास अभ्यास करा. ज्या शिक्षकांना आता नोकरी लागली आहे पण टीईटी ते पास नाहीत, 2010ला असतील, 14ला असतील, 15ला असतील, त्या शिक्षकांसाठी मला एक संदेश द्यावासा वाटेल की थोडं थोडं अभ्यास करा की जेणेकरून 4 महिन्यात तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. आणि मागच्या प्रश्नपत्रिका काय आहेत मला असं वाटतं 2013 पासून तर 2024 पर्यंत सगळ्यात सोपी प्रश्नपत्रिका जर असेल तर ती या वर्षाची होती आणि 23 नोव्हेंबरची प्रश्नपत्रिका ही खूप सोपी होती. पण कन्फ्युजन होतं की 2 पर्याय चुकीचे वाटत होते आणि 2 पर्याय बरोबर वाटत होते. त्यातला एकच पर्याय आपल्याला निवडायचा होता. तर सोपी होती, जास्त कठीण नव्हती. मला असं वाटतं की ते शिष्यवृत्तीच्या इयत्ता 4थीच्या जे काही नवनीत आहेत त्या नवनीतांमधनं ते प्रश्न टाकलेले होते. तर अशीच तुम्ही शासनाने जर एखादं पुस्तक डेव्हलप केलं तर शिक्षकांना त्यातनं मदत होईल. पण शिक्षक 10-15 पुस्तकं एकत्र करून अभ्यास करतील प्रत्येक शिक्षक करेल असं मला वाटत नाही. तर सीटीईटीचा आपण अभ्यास केला हिंदीतनं तरी तुम्ही सीटीईटी पास झाले तरी तुम्ही तुमची नोकरी वाचवू शकतात. आणि जर तुम्ही टीईटीचा अभ्यास करायचं म्हटलं तर टीईटीचा पण अभ्यास तुम्ही थोडा थोडा का असेना रोज करत चला. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.